मित्रांनो, आता आपण आलो आहोत गोव्यामध्ये आणि आत्ता आपण आहोत कलंगूट बीचवरती। हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे। बॅक साईडला माझ्या बीच आहे हा। एकदम मस्त वातावरण आहे। गर्दी पण तशी बऱ्यापैकी आहे। दोन तीन चार जेवढे आपण आजूबाजूचे बीच फिरणार आहोत तेवढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। हा पहिला बीच आहे जो आता आम्ही इथे आलो होतो। आता सेकंड बीचवर आम्ही जायला निघालो आहे, तर तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। जेवढे आम्ही आता फिरणार आहोत तेवढे बीच तुम्हाला दाखवू। मित्रांनो, आपण ज्या हॉटेलला आता स्टे केला आहे तो हॉटेल मी तुम्हाला दाखवतोय। माझ्या समोर दिसतंय तो आपला हॉटेल आहे। त्या हॉटेलला आता आपण बार, रेस्टॉरंट आणि लॉजिंग असा हॉटेल आहे। साइडला रिसेप्शन। आता आपण ज्या हॉटेलमध्ये आहोत त्या हॉटेलचा बाहेरची साईड दाखवतोय। बार, रेस्टॉरंट, त्याच्यानंतर क्लबसुद्धा इथे आहे।
आत्ता जे आपण हॉटेलला आहोत त्या हॉटेलमध्ये लिफ्ट आहे. आपण लिफ्टनीच आता वरती जाणार आहोत. लिफ्टमध्ये आहोत आपण. सेकंड फ्लोअरला आपला रूम आहे. सेकंड फ्लोअरला आपण आता आलो. हॉटेलचं कॉरिडोर. ही आपली रूम आहे 02. जे दादा बसले. आपल्याला डबल बेड आहे. त्याच्यानंतर 2 चेअर आहेत. कपड्यांसाठी वॉर्डरोब. टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूम शॉवर सुद्धा आहे. त्याच्यानंतर AC आहे. AC रूम आहे. आपला समोरचा परिसर दिसतो. एक आपल्याला छोटा फ्रीज दिलेला आहे पाणी वगैरे ठेवायला. रेल्वेवरती गाडी घेतली आहे टॅक्सीनं. आता आपण बागा बीचकडे चाललो आहे.
आपल्या हॉटेलपासून जवळपास आपण 1 ते 1.5 किलोमीटर आलो आहोत आणि आत्ता आपण बागा बीचजवळ पोचलो आहे. सेल्फी पॉईंट सारखे स्टॅच्यू तयार केलेले आहे तिथे. मित्रांनो, तुम्हाला आता मी बीचवरती आलो आहे मगाशी, पण मी जरा जेवण वगैरे करण्यामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे टाईम झालं. आता आपण आहोत कॅलंगूट बीचवरती. रात्रीचा आता टाईम झाला आहे आपला जवळजवळ 11 वाजलेत. आपल्या बॅक साईडचा सीन आहे. आता मी तुम्हाला दिसत नाही आहे याच्यामध्ये, पण बॅक साईडचा तो सीन होता. आणि हा माझ्या बॅक साईडला इकडे एक सीन आहे. इकडे आता म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट, बार ह्या गोष्टी चालू आहेत. त्या बीचवरती एक 12 वाजेपर्यंत सगळ्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करतात. म्हणजे खाणं, पिणं, राहणं, हुक्का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ते आहोत मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आपण बीचवरती होतो आणि आता पण आपण तिथेच आहोत. जस्ट आपण फिरत होतो त्याच्यामुळे बघा तुम्हाला दाखवतो. इथे असे पॉईंट आहेत तिथे तुम्हाला टेबल मिळतो. बीचच्या समोर समुद्र आहे, लाटा येतात. इथं तुम्हाला समोर ड्रिंक, डिनर काय करायचं असेल तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर समोर तुम्हाला दाखवतो आहे, समोर पूर्ण तुमचा समजा बड्डे असेल, ॲनिव्हर्सरी असेल, कुठलाही फंक्शन असेल तुम्ही तिथे करू शकता. समोर पूर्ण लाईट, त्यानंतर ड्रिंक सगळं अवेलेबल आहे. खाण्यापिण्यासकट सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. फक्त तुमच्या गोष्टीनुसार तुम्हाला पे करायचे आहेत. इथं समोर हॉटेल आहेत. Into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, no use, 'cause you can't stop it from shining through. It's